हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। संध्याकाळची वेळ आहे आणि आत्ता जस्ट हेअर वॉश केलंय मी आणि हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर पहिल्यांदाच वॉश केलं, इतके सॉफ्ट हेअर जाणवायला लागलं, मी काय सांगू तुम्हाला। तर येस आता एवढ्या उशिराने आंघोळ केली कारण का दिवसभर सगळं स्वच्छ केलं पुन्हा एकदा। आता उद्यापासून सण वगैरे सगळं म्हणताना स्वच्छता सगळी झाली करून। आता नरेंद्र बाहेर ते लाइटिंगचं वगैरे काम करायला लागलेत। मी त्यांना म्हणते की तुम्ही करू नका, इलेक्ट्रिशियनला बोलवा, पण नाही मी करणार म्हणून त्यांचं चालू झालं, पण ते त्यांना काही जमत नाही आहे। सो पुन्हा त्या आमचे जे इलेक्ट्रिशियन नेहमी येतात ना तर त्यांनाच बोलवलं आणि आता पूजा करायची आहे आणि त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी मस्त असं घर स्वच्छ सगळं झालं, बरं वाटायला लागलं आहे। मी बऱ्याचशा काही वस्तू मागवलेल्या आहेत ऑनलाईन, तर त्यासोबत तुमच्याशी मी शेअर करणार आहे थोड्या वेळेस आणि जी काही शॉपिंग केलं थोडीफार ती पण शेअर करते। आणि मी पटकन जो ड्रेस सापडेल ना तो ड्रेसच घातला आता। ॲक्च्युली लाईट गेली होती, नेमकं मी आंघोळीला गेले आणि लाईट गेली, त्यामुळे पटपट आंघोळ केल्याने आले बाहेर आणि नेमकं ड्रेस सापडत नव्हता, जो हाताला सापडेल तो घालून आले मी खाली। आता हाच घालणार आहे, मला चेंजेस करायची इच्छा नाही आहे बिलकुल। तर चलो मी सगळे रांगोळीचे जितके कलर्स असतात ना थोडे सगळे कलर घेऊन आले मी। आता किती रांगोळी काढणार आहे काय माहिती, पण घेऊन तर आली आहे। तर मजा काय झाली सांगते तुम्हाला। नरेंद्र आम्ही गेलो होतो ना काल महाद्वारच्या इथे सगळं शॉपिंग वगैरे करायला। नरेंद्रनं जिथे गाडी लावली तर तिथेच रांगोळी दिसली होती, मलाही दिसली होती, पण गेलो आम्ही खूप चालून आतमध्ये गेलो। गाडी अगदीच मला वाटते कुठे लावलेली गाडी आपण पापाची तिकटीला लावलेली, म्हणजे आता बाहेरच्या लोकांना समजणार नाही, तर ऑलमोस्ट 1-2 किलोमीटर आम्ही आत चालत गेलो होतो। आणि काय माहिती मला तिथे रांगोळी घेऊ वाटली, मी रांगोळी घेतली आणि तिथून अर्ध्या वाटेला आलं नरेंद्र मला म्हणतात की राजश्री इथं घेण्यापेक्षा तिथं घेतली असतीस ना। तर माझ्याकडे राजनंदिनी होती त्यामुळे सगळं साहित्य त्यांच्याकडेच होतं। ते जाम वैतागलेले, मला म्हणतात काय तुझं तरी काहीतरी वेगळंच असते बघ प्रत्येक वेळेस। मला काय माहिती जी फिलिंग जेव्हा इथे येते आता चला इथे घ्यायचं तर इथेच घ्यायचं असं होतं माझं, काय माहिती का। तर येस अशा प्रकारे सगळं साहित्य झालंय, सगळं साफसफाई छान करून झाले। नंदूची आमची आंघोळ राहिली आता घालायची, संध्याकाळी आता मी आंघोळ घालते तिला। हा आता म्हणजे संध्याकाळी घालतो आंघोळ तिला। तर झालंय काय, आम्ही पाणी आता वरती चढवलंय ना तर ते मिक्स झालंय पाणी सगळं आणि त्याच्यामुळे ते गढूळ पाण्याने आंघोळ होऊ शकत नाही, एक अर्धा तास थांबायला लागेल पाणी स्थिर होण्यासाठी। त्याच्यानंतर राजनंदिनीला मस्त अशी गरम गरम पाण्याने आंघोळ घालणार आहे मी, हा ना बाबू। हे पिला हे लावायचं बाकी आहेत अजून, कधी करतात काय माहिती आमचे हे लोकांचे लाइटिंग्स लागले, शेजारच्यांचे लाइटिंग्स लागले, मग नरेंद्रने खूप मदत केली मला आज सोडा। आता तुम्ही म्हणाल परवाच साफसफाई केलेली परत काही, ते धूळ कुठून येते काय ते काही कळत नाही। आणि काही काही अशा गोष्टी ज्या असतात ना की ठेवतो आपण, राहू दे नंतर टाकूयात असं करून, किंवा कधीतरी वापरात येतील असं विचार करून ठेवतो, त्या जमा होत जातात। आणि आता मी तर ठरवलं की जास्त कुठल्या गोष्टींना असं प्रेम नाही करायचं, किंवा बाबा राहू दे ते ठेवूयात लागेल असं नाही, जर नाही गरज आहे तर फेकून द्यायचं, कधी लागेल तेव्हाची गोष्ट असं। कारण ते बघून ना असं नको होतं, तो म्हणजे कंजेस्टेड एरिया तो असं म्हणून। सो आता मस्त सगळं असं हे केलं आहे। काही डेकोर पीसेस मागवले आता आलेत, ओपन करायचे आहेत। इथे तात्पुरतं ना हे 3 हे ठेवलेत, हे वालं जे होतं ते आधी इथे होतं आणि हे वालं इथं ठेवलेलं, पण राजनंदिनी आता ह्याचा ना गेमच करून टाकला आहे तिनं, त्याला काढूनच टाकलेलं त्याच्यातलं। सो ती त्याच्यात मऊ हे आहे ना, सो ती खराब करते म्हणून तिथं ठेवलं आहे मी तात्पुरतं। आणि ही फ्रेम तर माझी खूप आधीची आहे, म्हणजे मी मिशोचं जे फर्स्ट हे केलं होतं कोलॅबरेशन तेव्हाची फ्रेम आहे, अजून जपून ठेवल्यात मी। तर आता बघूया पुढच्या काय काय गोष्टी होतील, तर चलो स्टे ट्यून। हा गोंधळ चालू आहे, आज मी ट्राय करते माईक लावून शूट करण्यासाठी। आता बेडवरती अजून बेडशीट टाकाय, बापरे थांब तिथेच थांब। बापरे राजनंदिनी हात लावायचं नाही, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। इकडे सगळे कपडेच आहेत, तिथे आहेत ते, त्या साईडला बाकीचं सामान।
आता हळूहळू काढायचं याच्यातलं काय काय लागेल तसं. बापरे. आता मी इथून लाइटिंग्स काढलेल्या आहेत जे आहेत ते. तर महाद्वार रोड, त्यानंतर ऑनलाईन वगैरे काही वस्तू होत्या तर त्या दाखवायच्या होत्या तुम्हाला. नंतर तर तुम्ही व्हिडिओजमध्ये मागतायच कुठे दिसले की मग लिंक दे. सो म्हणजे सगळ्या एकदमच दिल्या, ज्या काही लिंक्स वगैरे असतील तर त्या आधी दाखवते तुम्हाला. नरेंद्रनं ऑफिसकडून हे गिफ्ट मिळालंय आणि ते अजून वापरलेलं नाही, वापरायला काढलंच नाही आणि उघडून पण बघितलेलं नाही अजून. तर इथे दाखवते. काल इतकी गर्दी होती महाद्वार रोडला. मला हे रांगोळीचं एक हवं होतं. मी कधी ट्राय नाही केलं, म्हणलं बघूया ट्राय करून. त्यानंतर हे खूप मस्त वाटले, मला खूप भारी वाटले. सो मी हे घेऊन आले. असे 2 आहेत. आता कुठे लावायचं हे अजून ठरलेलं नाही आहे, त्यामुळे बघूयात. छान वाटतायत ना. त्यानंतर टिकली पाकिट मी किती घेतली आता, 2 घेतली आहे. मला अजून एक हवं होतं पण ते काही मिळालं नाही. हे छानसे असे 2 टिकल्या घेतल्या. म्हणजे सणावाराला असाव्यात आपल्याकडे वेगळं काहीतरी. अजून बाकी तर हे तर काय, नाही अजून एक घेतलंय मी. घेतलंय अजून एक. बाकी हे देवाचं साहित्य आहे, मी याच्यातच ठेवलंय. आता थोड्या वेळाने मी खालचं सगळं अरेंज करणार आहे. म्हणजे फराळ जो असेल तो, त्याच्यानंतर उठणं विटणं हे सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवायचं रात्री मला. कारण मग ते लगेच सापडलं पाहिजे आणि घरात पसारा पण नको, कारण कोण ना कोणतरी गेस्ट वगैरे येणारच आहेत. त्याआधी म्हणलं आपण आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरल्या ना की रात्री निवांत ते सगळं आवरून घेईन नंतर मी. आणि हे कुठेतरी पडतं राजनंदिनीच्या हातात सापडलं की ती फेकून देईल, काय तर करेल. म्हणून मी देवाचं साहित्य म्हणजे काय हेच आहे, पूजेला वगैरे लागतंय ते. थोड्या गोष्टी मी घेऊन आले एकदम. नंतर कुठे शोधत बसणार ना. हे केरसुनी वगैरे सगळं मी ह्याच्यातच ठेवलंय पर्समध्ये. हे काही हेअर बेल्ट मागवले होते मिशोवरून. आता बघू याची क्वालिटी कशी आहे. तसं तर मला फारशी आवडली नव्हती बघून, पण तरी कसं आहे बघूयात म्हणून मागवलं मी. आवडलं तर ठेवायचं, नाही तर रिटर्न करायचं. सी याची क्वालिटी कशी आहे. बापरे, असे छोटे काय नाही. हे आहेत वाटतं, हे असे 6 आहेत. मला तर एवढं आवडत नाही आहेत. बघू ठेवायची की नाही ठेवायची, थोडंसं विचार करावा लागेल. काही छान आहेत हे कलर. मला ते अजून थोडी हाईट कमी आहे ना. ओ माय गॉड शिट. हे राजनंदिनीला कदाचित येतील, मला नाही येणार. नाही, हा कलर छान आहे पण छोटे पडतात मला. हाईटला छोटे आहेत. मी तर हे तुमच्या समोर अनपॅक करते. थोडासा कॅमेरा उलटा झाला वाटतं. काय मागवलं तेही लक्षात नाही माझ्या. मेकअप ब्रश जे असतात ना आपण यूज करतो, तर त्याच्यानंतर ते हे होऊन जातात ना, त्याच्यात आतमध्ये वगैरे बसलेले असते जी काही मेकअप वगैरे यूज करतो तर ते सगळं. मग ते क्लीन करताना ना खूप प्रॉब्लेम होतो, व्यवस्थित क्लीन होत नाही. म्हणून हा त्याचं हे आहे, काय बोलतात, ब्रश क्लीनर पॅड. तर याच्यावरती आपण असं ते फिरून ना क्लीन करू शकतो. म्हणून हा मागवलाय मी. आता वरचे म्हणजे मेकअप तर असा फारसा नसतो, पण कधी शूट असेल काय कधी असेल किंवा बाहेर जाणार असेल तर करते एक तर पण नॉर्मल. पण तरी सुद्धा ब्रश क्लीन करणं इम्पॉर्टंट असतं ना, त्याच्यामुळे. हे जे 2 आहेत ना, हे 2 तर ते स्किन असते ना आपल्या स्किनला थोडंसं मसाज टाईपमध्ये, म्हणजे तुमचं क्लीन करायचं असेल चेहरा तर तुम्ही हे यूज करू शकता. 2चा सेट येतो. फेस वॉश करताय ना की त्याच्यानंतर अगदी हलक्यात. आणि हे सिलिकॉन आहे म्हणजे तुम्हाला रफ किंवा त्रास काहीच नाही होणार नाही. असं हार्श काही नाही आहे मटेरियल याचं, अगदी हे आहे स्मूथ. ते फक्त असं चेहऱ्यावरनं फिरवलं ना की क्लीन होऊन जातं फेस. तर हा एक 2चा सेट आहे तो. मी कित्येक दिवस झाले हे ठेवलं होतं ह्याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला, झाला गोंधळ.
आणि येऊन पण पार्सल खूप दिवस झाले पण मी ओपनच केलेले नव्हते. म्हणजे तुमच्यासोबतच ओपन करूयात आणि ते राहिलंच होतं आता. म्हणजे करूयात, चला वेळ आहे तसं. मला अक्षरशः माहित नाही की ह्याच्यामध्ये काय आहे. ओ हो 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 हो, ओके 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 ओके. हे मागवले होते मी, डेकोर पीसेस. हे पहा, मस्त आहे ना. हे बघा, 2 किती क्यूट आहेत. ओके 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 ओके. हे पण मी मिनी डेकोर पीसेस, ते जे मी तुम्हाला दाखवले होते ना, हे शेल्फ मागवलेले त्याच्यावरती ठेवण्यासाठी मागवले मी. हे हॉलमध्ये ठेवणार आहे कारण हॉलमधला जो सिलिंगचा कलर आहे ना तर त्याला हे मॅच होतं. तर हे सगळं नंतर मी ठेवणार आहे थोड्या वेळाने. आता फक्त दाखवते तुम्हाला. अरे वा, येस, मला हे पाहिजेच होतं मेन. बरोबर वेळेत आलंय. हे काय माहिती आहे का, तुम्हाला पण आवडणार आहे. हे शॉर्टकट, ज्यांना शॉर्टकट मारायचं असतं ना त्याच्यासाठी हे खूप भारीवाला प्रोडक्ट आहे. आता राजनंदिनी सोबत वगैरे काय होतं की जमत नाही ना एवढ्या वेळ रांगोळ्या काढत बसणं वगैरे, त्यामुळे मी हे मागवलं होतं. मी इथे खूप बघितलं कोल्हापूरमध्ये मिळते का, पण नाही भेटलं कोल्हापूरमध्ये मला. तर याच्यामध्ये ना रांगोळीवरती ठेवण्यासाठी हे असे हे आहेत, जे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघालच नंतर माझ्या. हे सगळे असे स्टेन्सिल्स टाईपमध्ये DIY रंगोली सेट आहे हा. असे ते वेगवेगळे आकार असतात ना, तर ते आहेत. हे पण आपण आता बघूच. याची लिंक मी देते तुम्हाला. मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ही लिंक हवी असणार आहे. गडबडीच्या वेळेला ते ठीक आहे असं, म्हणजे तसंही दारात रांगोळी ही नेहमीची रांगोळी असते ती शोभून दिसते. बट कधीतरी जेव्हा गडबड असते तेव्हा, किंवा आमच्यासारख्या ज्या आया असतात ज्यांना काही करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी ते छान आहे. आणि येस, हे आत्ताच आलेलं आहे. मगाशी काही वेळापूर्वी मी हे मागवलं आहे. सेट आहे हा 2. ह्याची कॉस्टिंग जास्त नाही आहे आणि खूप छान आहे. हे पण मी त्या ह्याच्यावरती ठेवण्यासाठी मागवलं शेल्फवरती. आता मी जे मागे तुम्हाला इथून बघितलं असेल तर हे वाले आता याच्यात उपयोग होणार आहे ठेवण्यासाठी मला. आता तुम्हाला मी दाखवते की माझं जे ड्रेसिंग टेबल आहे ते दाखवते. त्याच्यानंतर छोटंसं एक मेकअप करून दाखवते, जो मी नेहमी शॉर्ट कुठलं तरी फंक्शन असेल किंवा घरच्या घरी असंच काही तर शूट असेल ते करते. आता जे माझं ड्रेसिंग टेबल आहे त्यात मी अजून काही फारसं असं अजून नाही केलेलं. ते वेळेनुसार हळूहळू करेल जेव्हा फ्री एकदम वेळ भेटेल. सध्या मला फ्री वेळ नाही आहे, पण जे काही आहे त्यात अवेलेबल मी ते केलेलं आहे ते दाखवते. जे आहे ना वॉर्डरोब म्हणते, ड्रेसिंग टेबल जे आहे ना, तर इथे काय आहे मध्ये एक हे लावायची राहिले इथे, म्हणजे काच एक असते ना ते इथे बसवायचे, जेणेकरून हा पोर्शन जो आहे ना इथे सुद्धा मला साहित्य ठेवता येईल. त्याच्यानंतर सध्या इथे जास्त काही ठेवलेलं नाही आहे. जे काय आहे ते इथे खाली घेतले मी, मला आता लागणार आहे म्हणून. बाकी इथे थोडीशी ज्वेलरी आहे ज्याचे बॉक्सेस मी आता मागवलेत ते अरेंज करण्यासाठी. सध्या तरी ॲसेस कशा तरी ठेवून दिले मी. त्यानंतर हा असा ड्रेसिंग टेबल आहे. इथे छान एक मला डिझाईन आवडलेलं म्हणून हे करून घेतलं मी दोन्ही साईडनं. हे थोडंसं इग्नोर करा कारण हे राजनंदिनीने आता ठेवलं आहे, तिचा आवडता बडीशेप आहे. आणि त्यानंतर हे माझं माईक आहे. चार्जिंग लावलेलं मी आता कारण चार्जिंग कमी आहे. कात्री मी घेतली होती कारण जस्ट काही वेळापूर्वी तुम्हाला मी दाखवलं आहे जे काही बॉक्सेस म्हणजे जे काही प्रोडक्ट्स मागवले होते ते अनबॉक्स करून दाखवले तुम्हाला ते. त्यानंतर इथे माझे काही नेलपेंट्स आहेत, इथे लिपस्टिक्स, त्यानंतर ही टाचणीचं पॅकेट मी आत्ताच आणलेलं आहे ते ठेवलं आहे मी. त्यानंतर इथे ही जी आहे ती माझी आयब्रोची पेन्सिल आहे. त्यानंतर हे इयरिंग्स आहेत. इथे हे माझं पैंजण वगैरे मी परवा काढलेलं ते इथे ठेवलं आहे. हे सगळे जे ते माझे ब्रश आहेत, म्हणजे हेअर ब्रश आहेत सगळे, हे 3-4-5 आहेत. त्यानंतर हे वालं कधी मेकअप करायचं असेल तर किंवा स्किन केअर करायचं असेल तर असं मस्त लावायला डोक्यात. इथं हा टेपसुद्धा असतोय कारण बऱ्याचदा मेजरिंग काय करायचं असेल ना, मेजरमेंट करायचं असेल तर लगेच सापडावं म्हणून तिथे तो टेप ठेवला आहे. आणि हा क्यूटचा एक फ्लॉवर पॉट आहे तर तो इथे ठेवला आहे मी, जो की मिशोवरून मागवलं हे दोन्हीसुद्धा मी. आणि खूप भारी दिसतंय ना बघा, मस्त वाटतं मला. याचा खूप वाईब अशी एकदम फ्रेश येते मला. याच्यानंतर ना इथे जे आहे
इथे काय एकदम असं परफेक्ट नाही ठेवलेलं मी, काय दाखवते तुम्हाला. हे जे आहे तिथे माझे सगळे रबर्स, त्यानंतर क्लिप्स असतील, त्यानंतर हे काय आहे, हे छोटे छोटे बो आहेत ब्लॅक कलरवाले. हे आता आणलेले मी ठेवले तिथे, अजून अरेंज करायचं आहे. देन वॅसलीन, माझं नरेंद्रांचं पावडरचे डबे वगैरे माझे हे संपले आता पावडरचं, ते आणायचे नवीन. इथे आहे ते सनस्क्रीन्स आहेत, त्यानंतर माझे जे परफ्यूम्स आहेत ते आहेत, सिरम्स आहेत, काजल वगैरे असं सगळं आहे. खाली थोडा कच्चा माल आहे. आता मी जस्ट मगाशी ते हे मागवलं ते सरकवलं इथे खाली गडबडीमध्ये, काय म्हणतात त्याला, बेल्ट्स. त्यानंतर खाली वॉश बॅग आहे इथे, जी कधीतरी मी बाहेर जायचं असेल तर ती त्याच्यातून काही घेऊन जाता येतं. त्यानंतर इथे साईडला काही प्रोडक्ट्स आहेत आणि हे वाईप्स आहेत, वेट वाईप्स, म्हणजे मेकअप वगैरे केल्यानंतर ते रिमूव्ह करण्यासाठी. बाकी बरंचसं साहित्य अजून, म्हणजे खूप साहित्य आहे. तिकडचं मी परवा तुम्हाला एक छोटंसं कपाट दाखवलेलं तिथे आहे. आता हे सगळं मी जेव्हा इथलं वरचं काच वगैरे बसून होतील, सगळं छान अरेंज होईल, तेव्हा प्रॉपर तुम्हाला म्हणजे टू देईन की कुठे कुठे काय काय ठेवलंय सगळं. इथे तात्पुरतं जे जे काही लागतं तेच ठेवलंय मी, बाकी सगळं तिकडे आहे. तर चलो आता छोटंसं मेकअप करून दाखवते तुम्हाला. मी परवा गेले होते सलूनला, तरी सुद्धा आयब्रोज करायचे राहिले माझे. हा माझा मेकअप ब्रशचा सेट आहे. याच्यामध्ये सगळे मेकअप ब्रशेस आहेत, म्हणजे हे आयब्रोज हे करण्यासाठी असू दे, त्यानंतर आय शॅडो, त्यानंतर लिपस्टिक्स असू देत, त्यानंतर फाउंडेशन्स असू देत किंवा कॉम्पॅक्ट पावडरचं असू देत, हे सगळं आहे, लूज पावडरचं. त्यानंतर इथे आतमध्ये मी इथेच ठेवलेत माझे हे जे काही स्पंजेस आहेत ते, हे वाले तुम्हाला माहीत असेलच कदाचित. सगळेजण मोस्टली आता करतात मेकअप, ते नाही असं नाही. ज्यांना कोणाला हे ना खूप, म्हणजे याच्या आधी मी सांगितलंय, अनेकदा सांगते, हे खूप बेस्ट क्वालिटीचे आहेत. मिंत्रावरून मागवलंय मी. तुम्हाला लिंक हवी असेल तर साईडला प्रोडक्ट मी टॅग केलेले असतील किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा चेक करा. कुणाला माहीत नसेल डिस्क्रिप्शन बॉक्स कुठं असतं ते साईडला कुठे तर मी दाखवते, ते पहा तुम्ही. त्याच्यात छोटंसं मेकअप दाखवते. मी आधी कधी तुम्हाला मेकअपचं असं काही विशेष दाखवलेलं नाही आणि मी तुम्हाला माहिती पण आहे मी फारसं मेकअप करत नाही कधी, बट यस, कधी गरज लागली तर करावा लागतो, नाही लागत असतो, पण करा मेकअप. काय नाही, कॉन्फिडन्स वाटतो आपला, कॉन्फिडंट होतात माणसं. हे मी म्हणत होते ना ह्याच्यासाठी, म्हणजे केस सगळे असे छान हे होतात मागे. हे कुठून काहीतरी बाहेर आलंय. मग अशी टिकली राश नदीने काढायचा प्रयत्न करत होती माझा. फेस वॉश केलेला आहे. तर सगळ्यात आधी वेट थांबा, आजचं अगदीच रॉवाला हे होणार आहे व्लॉग. माझं मॉइश्चरायझर सगळ्यात आधी लावते. मी काही मेकअप आर्टिस्ट नाही आहे ना, मी कुठली प्रोफेशनल आहे. आपलं नॉर्मल साधं सुद्धा रुटीन मी फॉलो करते, तेच दाखवते तुम्हाला. सगळ्यात आधी मस्त चेहरा हायड्रेट करून घ्यायचा. माझ्या वास्तुशांतीच्या वेळेस माझ्या दीदीने मेकअप केलेला, माझा इतका भारी केलेला, वाटतही नव्हतं मेकअप केला. आता ते कॅमेरामध्ये एवढं क्लिअर दिसलं नसेल तुम्हाला, म्हणजे सेकंड डेला ब्ल्यू साडीवरती. आणि तसं शूट मी वगैरे घेतलं ते संध्याकाळी वगैरे असं घेतलेलं, पण प्रॉपर कसं कुणाला सांगू शकत नाही ना शूट घेत बसा म्हणून सारखं आपण. सो मला जमेल तेव्हा घेतलेलं. एवढा क्लिअर तुम्हाला दिसला नसेल कदाचित, पण खूप भारी मेकअप केलेला तिने. ओके, त्यानंतर प्रायमर आहे. आता ह्या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स, किंवा जर असेल तर तिथे टॅगसुद्धा स्क्रीनवरती तुम्हाला स्क्रीनच्या इथे कुठं तर तुम्हाला इथे लिंक येते, ती तुम्ही चेक करू शकताय. सॉरी मी अशी काय करते तुमची बोलण्याच्या नादात. माझ्याकडे सध्या हे इनसाइटचं एक प्रायमर आहे आणि त्यानंतर हे डर्माकोचं प्रायमर आहे. दोन आहेत, कधीतरी वापरते मी. आणि प्रत्येक स्टेप केल्यानंतर 1-1 मिनिटं थांबायचं जरा असं सेट होण्यासाठी. ते जसं की मगाशी सांगितलं, मी कुठली मेकअप आर्टिस्ट नाही आहे. सो असं म्हणू नका की अरे ही स्टेप राहिली ती स्टेप राहिली, ज्याला कुणाला माहीत असेल. मला जसं जमतं तसं मी करते. हे फेसेस कॅनडाचं 3-in-1 फाउंडेशन, सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर आहे. मला हे आलं होतं माझ्या
प्रमोशनसाठी आलेलं, आता प्रमोशन करत नाही आहे पण प्रमोशनसाठी आलेलं. खूप भारी आहे, खूप भारी. तुम्हाला जर मेकअपमधलं काहीच कळत नसेल ना, हे प्रोडक्ट वापरा बिनधास्त. त्यानंतर हे एक स्ट्रोब क्रीम आहे, ती मिक्स करते त्याच्यामध्ये. हे मिक्स करायचं, मिक्स 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 मिक्स. फक्त डॉट 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 स्किनवरती लावून घ्यायचं. सध्या माझे गाल वाढलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला थोडं जास्त लागते. मी आता कमी करणार आहे लवकर. माझं नवीन कोण असेल तर फॉलो करा, बिकॉज लवकरच तुम्हाला सिरीज, आता दिवाळी आले त्यामुळे थोडंसं कामांमध्ये वगैरे प्रॉपर डाएट होत नाही, नाहीतर मग मी आत्ताच फॉलो करत होते. पण माझं खाणंपिणं काही जास्त नाही आहे सोडा, पण प्रॉपर सगळं पाळलं ना की आपल्याला बरं पडतं. पण फॉलो करून ठेवा, तुम्हाला फुल जर्नी बघायला मिळणार आहे माझी वेट लॉसची. तर चला आता हे डॉट 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 लावलेत. अगदी तुम्ही हाताने जरी केलात ना तरी सुद्धा ते छान बसतं असं बघा. आणि थोडं थोडं लावायचं. जेव्हा म्हणतो ना आपण खूप पांढरं पांढरं दिसायला लागलंय, ते जास्त घेतल्यामुळे फाउंडेशन वाटतं आपल्याला. हे अगदी थोडं थोडं लावलं ना की तुम्हाला जाणवणार नाही की खूपच काहीतरी असं लावलंय आणि थापलंय. अगदी थोडं थोडं लावलात ना की ते बरं पडतं. अजून एक आहे ते सिरम मी मागवलंय फाउंडेशन टाईपमध्ये, ते पण शेअर करते तुमच्याशी. मी परवा यूज केलं होतं दुसऱ्या कोणाचं तरी. इतकं भारी आहे, इतकं भारी आहे ना, स्किनवरती असं छान बटरसारखं हे होतं. गेलं ते काजळ बिजळ मी लावत नाही तुम्हाला. ओके, त्यानंतर आयब्रोज. हा वाला परवा पडून फुटलाय माझ्याकडून. आय शॅडो पॅलेट आहे. बस असं फक्त असं टप 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 करायचं. आता हा गोल्डन वाला आहे ना, तो फक्त इथे जरी लावला ना लय भारी दिसतं. ओके, तर हा छोटूसा माझा मेकअप. अगदी लिटल बिट थोडंसं ब्लश लावलाय आणि इथे पहा असं खूपही काही वाटत नाही. आणि मेन माझं चेहऱ्यावरती जे काही स्पॉट्स वगैरे असतील ते सुद्धा छान लपले गेलेले आहेत. आणि हा छानसा एक नवीन ड्रेस मी वेअर केलाय. मैं कैसी दिख रही हूँ? आपको पता ही नहीं. अरे माझे पिल्लू आहे बघा, इथे छान छान रेडी झालंय. डम डम डम. ये 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 ये. हाय 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 हाय. बसायचं. जेवण बनवते. तर मी आता जेवण बनवते. राज नंदिनी दाखवते काय करायला लागले.
आता पटकन जेवण बनवून घेते आणि आपण भेटूयात. राजनंदिनी कशावर बसलीस बाबू? ए पिल्या राजनंदिनी ऐ काय ओके. तर हेअर ट्रीटमेंटचं जे मी सांगितलं होतं मिनी ब्लॉगमध्ये, तर त्याबद्दल सांगते की ते जी ट्रीटमेंटसाठी असतं ना कॉस्टिंग, ते सगळं डिपेंड असतं तुमच्या हेअर लेंथवरती. आणि यावेळेस मी पैसे दिलेले नाही आहेत त्यांना, कारण हे आमचं कोलॅबरेशन होतं इंस्टासाठी आणि त्यामुळे त्यांनी माझ्याकडनं पैसे वगैरे काय घेतलेले नाही आहेत. फक्त शॅम्पू वगैरे जो काय तो माझं मी खरेदी केलाय. बाकीचे काय असेल ते सगळं म्हणजे खर्च त्यांचाच होता. सो यावेळेस तर काही असे पैसे नाही. पण मला वाटतं मागच्या वेळेस मी केलं होतं तेव्हा माझ्या हेअरसाठी 5-6 हजारच्या दरम्यान काहीतरी लागले होते बोटॉक्ससाठी, फक्त ट्रीटमेंटसाठी. कारण ना त्याच्यामध्ये खूप वेळ, ते लोक जवळजवळ 3 तास उभारलेले असतात. सो त्यांच्या कष्टाचे पैसे असतात ते. आणि जे आता तुम्ही बघू शकता माझे हेअर कसे दिसत होते आता, आणि हे असेच राहतात, याच्यामध्ये काही फरक होत नाही. फक्त याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, की तुमची जी हेअर ग्रोथ होते नवीनवाली जी हेअर ग्रोथ असते ना, त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही माझे आधीचे बघितले असतील व्हिडिओजमध्ये केस कसे दिसायचे, माझे ते ओरिजिनल केस आहेत तसे, आणि ते मला बिलकुल आवडत नाहीत, असे चांगले दिसतच नाहीत. ते फ्रीजी एकदम होतात, कर्ली ते नाही आवडत मला, म्हणून मी हे करत असते. आणि मला तर काही त्रास जाणवलेला नाही अजिबात. आता इथे पाहू शकता काय, म्हणजे मी झोपून उठले ना, मला केस सुद्धा विंचरायची गरज पडत नाही, एवढं ते असे सिल्की छान राहतात. त्यामुळे मी करते आणि मला ते बरं पडतं. कायलं आमचे हे थांबलेत, त्यांना टीव्ही बघायचा आहे, ते पॉज केलंय म्हणून माझ्याकडे बघायला लागतं. तर असं आहे, तुमच्या हेअर लेंथवरती डिपेंड असतं ते किती खर्च येतो काय येतो. आणि मी दिलेलं नाही आता पैसे यावेळेस, नक्की खरं सांगते. फ्रीमध्ये मिळाले, पहिल्यांदा फ्रीमध्ये मिळाले मला ट्रीटमेंट, त्यामुळे खूप बरं वाटतंय मला. ओके, तर व्हिडिओचा एंड मी करायचा राहिला होता, तशी झोपले रात्री, नंतर आवरून सगळी कामं. तर येस, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला अजून जर तुम्हाला व्हिडिओमध्ये नवीन काही पाहायचं असेल तर ते सुद्धा सांगा. चलो बाय. आणि येस, व्हिडिओच्या खाली जर तुम्हाला एक ऑप्शन दिसला हाईप नावाचा, तर नक्की त्यावर क्लिक करा आणि मला सपोर्ट करा.